आज आपण असा एक पराठा बनवणार आहोत. तो खायला पण एकदम चविष्ट लागतो आणि शरीरासाठी पण पौष्टिक असतो. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी फ्रेश मटर घेतलेला आहे. तुम्ही फ्रोझन मटरचा पण वापर करू शकता. आता याच्यामध्ये मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. 1 अद्रकचा तुकडा आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक पण नाही करायचं, थोडंसं मोठंलंच ठेवायचं. आता हे मिश्रण आपण परतून घेऊयात. त्यासाठी मी पॅनमध्ये 2 स्पून तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाव स्पून जिरे टाकलेलं आहे. तर जिरं व्यवस्थित तडतडून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा, म्हणजे गोल्डन कलर येऊपर्यंत परतून घ्यायचा. कांदा साधारण 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा. इथे पाहू शकता आपल्या कांद्याचा कलर व्यवस्थित गोल्डन झालेला आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. तर त्याला पण साधारण 1 मिनिट परतून घ्यायचं. आता इथे आपली अद्रक लसूणची पेस्ट पण परतली आहे. याच्यामध्ये मी पाव स्पून हळद टाकलेली आहे, पाव स्पून धना पावडर टाकली आहे, थोडेसे हिंग टाकले आणि पाव स्पून आमचूर पावडर टाकली. तर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिट मिक्स करायचं चांगलं. आता याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये मिश्रण जे केलं होतं ते मिश्रण टाकून घेऊयात आपण. हे मिश्रण आपण साधारण 3 ते 4 मिनिट परतून घेणार आहोत. तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे लागेल आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा, जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपण 1 मिनिट परतून घेऊयात. तर आपलं हे मिश्रण व्यवस्थित परतलेलं आहे. आता हे थंड करून आपण याचे पराठे करून घेऊयात. तर मी इथे 2 प्रकारचे पराठे दाखवलेले आहेत. कधी कधी काय होतं, पराठा फुटतो आपला, त्यामुळे मी याची पण पद्धत दाखवली आहे की पराठा न फुटण्यासाठी कसं त्याच्यामध्ये सारण भरायचं. तर इथे काय केलंय, मी 2 छोट्या छोट्याले गोळे घेतलेले आहेत. म्हणजे चपातीला जसं घेतो त्यापेक्षा थोडेसे छोटाले घ्यायचे आणि त्याला लाटून घ्यायचं थोडंसं. आता याच्यामध्ये हे जे सारण बनवलेलं आहे ते थंड करून सारण भरून घ्यायचं. या पद्धतीने केल्यामुळे काय होतं, पराठ्यामधून सारण अजिबात पण बाहेर निघत नाही, म्हणजे तो फुटत नाही. आणि ही एकदम सोपी पद्धत आहे, एकदा नक्की करून पहा. तर गव्हाचं पीठ लावून आपण हे लाटून घेणार आहोत. तर तुम्हाला जसं पातळ किंवा जाड हवा असेल पराठा तसं तुम्ही लाटून घेऊ शकता आणि एकदम व्यवस्थित लाटला जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता आपला पराठा एकदम व्यवस्थित लाटला गेलेला आहे. आता आपण याला भाजून घेऊयात. तर तव्यावरती मी ही भाजून घेते. तर इथे तुम्ही तेल किंवा तुपाचा वापर करू शकता लावण्यासाठी. तर दोन्ही साईडनी तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि एकदम व्यवस्थित खमंग असा भाजून घ्यायचा पराठा. दररोज नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचा हा प्रश्न पडतो, तर कधी हा पराठा पण करून पहा, खायला एकदम खमंग लागतो. तर आपण आता पाहूयात की दुसऱ्या पद्धतीने पराठा कसा बनवायचा. या पद्धतीने पराठा केल्यावर त्यामध्ये सारण एकदम काठापर्यंत भरलं जातं आणि ते खायला पण एकदम चविष्ट लागतं. तर जसं पुरणपोळीमध्ये आपण पुरण भरतो ना, सेम तसंच आपल्याला याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. तर इथे मी एक चपातीच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे. त्याला थोडंसं लाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मटरचं जे सारण बनवलं होतं ते भरून घ्यायचं. आता हे आपल्याला गोल करून लाटून घ्यायचं आहे. इथे मी गव्हाचा पिठाचा वापर केला आहे लाटण्यासाठी. तर व्यवस्थित तुम्हाला जसं जाड पातळ पराठा हवा असेल तसं हे लाटून घ्यायचं. आता हे भाजण्यासाठी आपण तेल किंवा तुपाचा वापर करणार आहोत. ते खमंग असं भाजून घ्यायचा पराठा. हा पराठा तुम्ही लोणचे किंवा दह्यासोबत खाऊ शकता. मटरचा सीझन जाण्याच्या आधी एकदा नक्की करून पहा आणि कसा झालाय हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.